पश्चिम आशियामध्ये युद्धासंदर्भातल्या काय काय घडामोडी घडतायत पाहूयात। इराण, अमेरिका आणि इस्रायल दरम्यान युद्ध समाप्तीसाठीच्या वाटाघाटी इस्लामाबादमध्ये आजपासून सुरू होत आहेत। ही 2 दिवसीय चर्चा आज आणि उद्या पार पडतेय। इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणचं शिष्टमंडळ दाखल झालं असून पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रांमध्ये ऐतिहासिक चर्चा होतीये। इराणच्या शिष्टमंडळात संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश आहे। पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला बाधा आल्यानं या चर्चेत काय वाटाघाटी होतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। या चर्चेच्या यशामुळे केवळ आखाती देशांमध्येच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेला देखील मोठा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स देखील इस्लामाबादमध्ये पोहोचलेले आहेत। तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स इस्लामाबादमध्ये पोहोचले। त्याचबरोबर इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान 2 दिवस चर्चा होणार आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, या युद्धाने अख्खा जगाला वेठीस धरलेला आहे। आता इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू होती। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष स्वतः जे.डी. व्हॅन्स इथे पोहोचलेले आहेत। अमेरिका इराण यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर वाटाघाटी होऊ शकतात? महत्वाचं म्हणजे या युद्धाच्या संदर्भामध्ये अखेर चर्चेला सुरुवात होते, ही महत्वाची बाब आहे। आणि यामध्ये पहिला मुद्दा असणार आहे तो म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनीचा जो समुद्री मार्ग आहे तो पुन्हा एकदा दळणवळणासाठी खुला करणं। यामध्ये जर अमेरिकेचं शिष्टमंडळ आपण पाहिलं त्याच्यामध्ये जे.डी. व्हॅन्स यांच्या नेतृत्वामध्ये जरी हे शिष्टमंडळ असतं त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे जेरेड कुशनर। हे ट्रम्प यांचे जावई आहेत आणि वरिष्ठ सल्लागार म्हणून यामध्ये काम करणार आहेत। मार्को रुबियो आहेत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव, स्टीव्ह विटकॉफ आहेत विशेष दूत म्हणून, आणि ऍडमिरल ब्रॅड कूपर आहेत सेटकॉमचे कमांडर। अशा लोकांचा समावेश आहे। दुसरीकडे जर इराणचा म्हणून विचार केला तर त्यांचे परराष्ट्र मंत्र्यांसह एक मोठी टीम जी आहे ती देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्यांच्या वतीनं पाकिस्तानचे पंतप्रधान आणि त्यांचे फील्ड मार्शल म्हणून नाव असलेले हे देखील यामध्ये यांचा समावेश असणार आहे। तर याचा एकंदरीत जर आपण विचार केला तर पाकिस्तानला भलेही महत्व दिलं जात असलं तरी प्रत्यक्षात या ठिकाणी 2 पक्षांचं महत्वाचं आहे ते म्हणजे इराण आणि अमेरिकेचं म्हणणं हॉर्मुझची सामुद्रधुनीनंतर इराणमध्ये कुठल्याही प्रकारचं अणु ऊर्जा किंवा अणु इंधन त्या ठिकाणी राहता कामा नये, युरेनियम नष्ट केलं जावं यासाठी महत्वाचा मुद्दा असणार आहे। आणि दुसरा मुद्दा असणार आहे की इराणने कधीही भविष्यामध्ये अणुबॉम्ब तयार करता कामा नये यासाठी इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खातीबाजदार यांनी देखील सातत्याने पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी या संदर्भामध्ये सातत्याने मुद्दे मांडले आहेत। तिसरा मुद्दा असणार आहे लेबनॉनचा, कारण भलेही इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये करार झाला असेल काही दिवसांसाठी 2 आठवड्यांसाठी युद्धबंदीच्या संदर्भामध्ये, पण आणि लेबनॉनमध्ये अजूनही हल्ले सुरू आहेत आणि त्यामुळं या दोघांच्या मध्ये जोपर्यंत हे हल्ले थांबले जात नाही तोपर्यंत इराणचं म्हणणं असं आहे की तोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती आम्ही उघडणार नाही। त्यामुळे लेबनॉन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निमित्ताने असणार आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर बाकी देखील मुद्दे आहेत, मात्र पहिले 3 मुद्दे हे असणार आहेत। आणि युद्धामध्ये जो नुकसान झालंय त्यासाठी आम्ही टोल घेऊ असं इराणचं म्हणणं आहे। अमेरिका हा टोल द्यायला देखील नकार देताना पाहायला मिळते। तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती आज काय चर्चा होते, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आहेत, लष्कर प्रमुख असीम मुनीर आहेत त्या ठिकाणी, आणि यामध्ये खरंच चर्चांना त्यांना यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष स्वतः जे.डी. व्हॅन्स करतायत। त्याचबरोबर महत्वाचे मंडळी देखील आता इस्लामाबादमध्ये पोहोचलेले आहेत। चर्चेअंती नेमकं काय काय समोर येतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर याच युद्धविरामानंतरच्या चर्चेसाठी इराणने एक नवी अट घातली आहे। लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत चर्चा होणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील युद्धबंदीवरील चर्चेत इराणच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे, कारण युद्धविरामात जर लेबनॉनचा समावेश नसेल तर इराण अनुपस्थित राहणार असल्याच्या इराणी माध्यमांमध्ये बातम्या आल्या आहेत। इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करा अशीही इराणने अट घातली आहे। त्यामुळे आता इस्रायल लेबनॉनवरील हल्ले थांबवतो का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे।
दक्षिण लेबनॉनमधील नबातिहवर इस्रायलनं भीषण हवाई हल्ला चढवलाय. या हल्ल्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची देखील भीती आहे. इस्रायली हवाई दलानं दक्षिण लेबनॉनमधल्या एक प्रमुख प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र असलेल्या नबातिह या शहरावर एकामागून एक अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत. या हल्ल्यांची तीव्रता इतकी भीषण आहे की संपूर्ण शहरात स्फोटांचे आवाज आले. इस्रायली लष्करानं नबातिहमधील हिजबुल्लाचे कमांड सेंटर्स आणि शस्त्रास्त्र साठ्यांवर हल्ले केलेत. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते या हल्ल्यात नागरी वस्त्या आणि बाजारपेठांच्या परिसराला देखील मोठा फटका बसलाय. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची देखील भीती आहे.